पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेत्यांकडून त्या भूमिकेचे समर्थन करत देशहिताचे महत्त्व पटवून देण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली। त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे आज सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधत पंतप्रधानांच्या आवाहनाला समर्थन दिले। युद्धजन्य परिस्थितीत वितरण व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असते, त्यामुळे परदेशी मालावरील अवलंबित्व कमी करून स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी सांगितले। आत्मनिर्भर भारताची संकल्पना अधिक मजबूत करण्यासाठी नागरिकांनीही भारतीय उत्पादनांचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केले। आपण सगळेजण जाणतो की जवळजवळ गेली काही वर्ष सारखं कुठलं तरी एखादं युद्ध सुरू होत आहे आणि त्याची तीव्रता संपली तरी ते चालू जात आहे। रशिया आणि युक्रेनचं युद्ध हे त्याचं उदाहरण आहे। आता इराण आणि इस्रायल हे त्याचं उदाहरण आहे। आणि त्या सगळ्या याच्यामुळे सगळी जगभराची डिस्ट्रीब्युशन चेन, वितरणाची जी साखळी आहे ती डिस्टर्ब होते। आणि त्यामुळे माननीय मोदीजींचा देशाला हे आव्हान आहे की आपण दुसऱ्या देशातून येणाऱ्या मालावर डिपेंड राहणंच कमी करूया। यातून आपलं चलनही वाचेल, आपलं परकीय चलन वाचेल आणि अशा घटनांच्या वेळेला ज्याला पॅरालाइज होणं म्हणतात, सगळं विस्कळीत होणं असं होणार नाही। आज घरगुती गॅसच्या बाबतीमध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झालं त्यावेळेला खूप बोंबाबोंब झाली, रांगा लागल्या, लोक पॅनिक झाले। त्याही वेळेला मोदीजीने हे आवाहन केलं होतं की काही घरगुती गॅसला प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही अनावश्यक साठा वाढवू नका। आणि मग झालं, सगळं सुरळीत पार पडलं। कमर्शियल गॅसच्या बाबतीमध्ये त्यांनी हा आग्रह धरलेला आहे की आपल्या देशात तयार होणारा जो गॅस आहे, जो पाईपने मिळतो, तो हळूहळू सगळ्या हॉटेल्सने, खानावळीने आणि मेसने तो गॅस लावून घेतला पाहिजे। तो कमी रिस्कवाला, त्याचा धोका कमी असतो पाईपलाईनने येणाऱ्या गॅसचा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा शॉर्टफॉल होणार नाही, त्यातून निर्माण होणारा पैसा आपल्या देशात राहील। पुण्यातील वाढत्या वाहन संख्येवर भाष्य करताना ते म्हणाले की शहरात सध्या 53 लाख वाहने असून केवळ पाडव्याच्या दिवशी 17,000 नवीन वाहनांची खरेदी झाली, त्यामुळे वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होत चालला आहे। पुण्यात रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू असल्याचे सांगत नागरिकांनी मेट्रो, बस आणि रेल्वे सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करावा असा सल्लाही त्यांनी दिला। योग्य वेळेला योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे आणि त्याचा विचार केला पाहिजे। मेट्रो आणि पब्लिक व्हेकल वापरा हा तर पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी आता अत्यंत आवश्यक भाग झालेला आहे। कारण रोज नवीन वाहनं किती येतात सांगू, मी पुण्यापुरतं सांगतो, सोलापूरचे आकडे येऊन सांगेन। पुण्यामध्ये 53 लाख वाहनं असताना गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या पाडव्याला एका दिवशी 17,000 वाहनं घेतली, एका दिवशी 17,000। म्हणजे हे गेल्या वर्षीचे आकडे मी सांगतो, एव्हाना पुण्यातली वाहनाची संख्या 54, 55, 56 लाखावर गेली असेल। रस्ते हे काही ठिकाणी रुंद करता येतात, पण सगळ्या ठिकाणी रुंद करता येत नाही, कारण तुम्ही लोकांना किती मागे जा म्हणणार, ओव्हरब्रिजेस किती करणार। आता पुण्यामध्ये आपण अंडरग्राऊंड भुयारी रस्त्यांचा मार्ग काढतो, पण ते किती करणार। मग पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा प्रदूषण वाचावं म्हणून आणि गर्दी वाचावी म्हणून पुण्यामध्ये आता 2.25 लाख लोक मेट्रोने प्रवास करत आहेत। सगळे पुण्यातले मेट्रो ट्रॅक पूर्ण होतील त्यावेळेला 8 लाख लोक मेट्रोने प्रवास करतात। तुम्ही कल्पना करा की त्या काळामध्ये मुंबईची लोकल आली नसती तर आजच्या गर्दीमध्ये मुंबई चालू शकली नसती। मेजर गर्दी बऱ्याच वेळेला आम्ही मिनिस्टर सुद्धा ट्रेनने जाणं प्रिफर करतो, मुंबईच्या बेस्ट बसने जाणं प्रिफर करतो। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय योग्य आवाहन माननीय मोदीजींनी केलं आहे। ते देशाचं चलन वाचायलाही आवश्यक आहे, प्रदूषण वाचायला आवश्यक आहे आणि ट्रॅफिकचा जो मेस झालेला आहे तो मेस कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे।